वळूयात पुढच्या बातमीकडे। गोर बंजारा लमाण नाईकडा समाजाच्या धर्मकुंभाचा आज समारोप आहे। गेल्या 5 दिवसांपासून या कुंभामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम झालेले आहेत। या धर्मकुंभासाठी देशभरातून समाजाचे बंधन एकत्रित आलेले आहेत आणि आज समारोपाच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच योगगुरू बाबा रामदेव हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। समारोपाच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, बंजारा समाज धर्मकुंभाचा आज समारोप होतोय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, योगी आदित्यनाथ देखील उपस्थित असतील। निश्चितपणे या ठिकाणी आता धर्मकुंभाच्या समारोपाला सुरुवात झालेली आपण बघतोय। धर्मपीठावर सगळे मान्यवर या ठिकाणी आहेत। शंकराचार्य या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। अनेक गोर बंजारा लबान लायकडा ज्या समाजातील अनेक जे साधू संत आहेत किंवा गुरु आहेत ते सगळे या ठिकाणी आता स्नानपन्न झालेले आहेत। आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी वाट बघितली जाते आणि सगळ्या गोष्टींची जी आहे या ठिकाणी तयारी झालेली आहे। आणि दुसरीकडे सुद्धा आपण मंच बघतोय की त्या मंचावर सुद्धा अनेक साधू संत आणि महनीय व्यक्ती या बाजूच्या स्टेजवर सुद्धा बसलेले आहेत आणि एकंदरीतच पूर्ण धर्मसभेला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि थोड्या वेळात योगी आदित्यनाथ पोहोचतील, बाबा रामदेव या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र आता बघतोय आपण की खूप मोठ्या प्रमाणात लोक सुद्धा जे कुंभासाठी आलेले जे भक्त आहेत किंवा जे समाज बांधव आहेत तेही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आपण बघू शकतो की 3 मंच आहेत, फार मोठमोठे मंच आहेत, 3 पेंडॉल आहेत। त्या ठिकाणी 3 मंचावर वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे धर्मगुरू बसलेले, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जे आहेत गोर बंजारा समाजातील सगळे भाविक या ठिकाणी आलेले, महिलांची सुद्धा खूप लक्षणीय गर्दी या ठिकाणी आहे। एकंदरीतच आपण बघू शकतो की ही धर्मसभा गेल्या 5 दिवसांपासून सुरू आहे। हा कुंभ 5 दिवसापासून सुरू आहे। आज या कुंभाचा समारोप आणि समारोपासाठी खास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत, उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। बाबा रामदेव यांचं आगमन झालेलं आहे, अनेक धर्मगुरू या ठिकाणी आलेले आणि थोड्या वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले की त्यांचं समाजाला प्रबोधन सुद्धा ते करतील आणि त्यानंतर या धर्मसभा आणि या महाकुंभाची जी आहे सांगता होईल। बरं सिद्धार्थ, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी।